मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून चौघांचा मृत्यू, 51 जण जखमी. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर. मुंबईतील तिघे पर्यटक माथेरानच्या शेरलॉट लेकमध्ये बुडाले. घटनास्थळी माथेरान पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू. काल घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये 21 मृत्यू झाल्याची माहिती. इंद्रायणी नदी पूल दुर्घटना, केदारनाथमधील हेलिकॉप्टर कोसळणं, नदीपात्रात बुडून अशा विविध घटनांमध्ये लोकांनी प्राण गमावले. राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले. मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले असं म्हणून गैरसमज पसरवू नका. संजय राऊतांच्या वक्तव्यावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 47 जणांचे डीएनए जुळले. 24 जणांचे मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द. अनेक मृतदेह ओळखण्यापलीकडे जळले. राज्यात कोरोनाचे 40 नवीन रुग्ण. मुंबईत 22, पुण्यात 10 नवे रुग्ण. राज्यात एकूण 540 कोरोनाचे सक्रिय रुग्ण. आतापर्यंत कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू. आज शाळांची घंटा वाजणार. पहिल्या दिवशी शाळेत प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक दिन साजरा होणार. नागपूर जिल्ह्यातील द्वारका वॉटर पार्कमध्ये कुटुंबावर हल्ला. हल्ल्यात बेशुद्ध झालेल्या 2 महिला नागपूरमधील रुग्णालयात दाखल. मध्य रेल्वेकडून विविध ठिकाणाहून आषाढीसाठी 80 रेल्वे. नागपूर, कोल्हापूर, अमरावती, खामगावमधून विशेष रेल्वे धावणार. दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपात एकाचा मृत्यू, 5 जखमी. इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू. आतापर्यंत इराणमध्ये 406 जणांचा मृत्यू तर इस्रायलमधील 128 जण मारले गेल्याचा इराणचा दावा.